क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि त्याच्यामध्ये हा जो प्रॅक्टिस सेट आहे हा फॅक्टरायझेशन वर आहे. फॅक्टरायझेशन तुम्ही अगदी 7वी पासून शिकते. आता या ठिकाणी पुन्हा त्याचं रिव्हिजनच आहे म्हणा. एखादं दुसरं एक्झाम्पल फक्त अवघड आहे, बाकीचे एक्झाम्पल्स निश्चित सोपे आहेत आणि मार्क देणारा पार्ट आहे. लक्ष द्या, पद्धत आहे आपली फॅक्टरायझेशन, फॅक्टर पाडणे. तर फर्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. एकदा बघितलं की काही अडचण येणार नाही. याच्यामध्ये एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इज इक्वल टू 0. आता ज्यांना काहीच समजत नाही त्यांना सुद्धा समजेल, थोडस लक्ष द्या. जे कॉन्स्टंट टर्म आहे, कॉन्स्टंट टर्म कोणते? 54. मग याच्यामध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन 54 पाहिजे अशा दोन संख्या निवडायच्या आणि त्याच दोन संख्यांची ऍडिशन bx म्हणजेच -15 आली पाहिजे. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये असंच जायचंय. म्हणजे हे जे कॉन्स्टंट टर्म आहे या कॉन्स्टंट टर्म एवढं मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे आणि इथं जे आहे बी ची किंमत -15 तेवढा काय आला पाहिजे ऍडिशन. कन्फ्यूज काही व्हायची गरज नाही. चला, अशा दोन संख्या निवडा की ज्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर प्लस 54 आलं पाहिजे आणि त्याच दोन संख्यांची ऍडिशन मात्र -15. चला, कोणत्या संख्या आहेत? -9 -6. ऐका, +6 म्हणल्यावर येणारच नाही. इथं काय होणार? -9 इंटू -6. आपल्याकडं ट्रिक कोणते? PMSS, पॉझिटिव्ह मल्टिप्लिकेशन सेम साइन. सेम साइन असताना त्याचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह येणार, PM. आता प्राईम मिनिस्टरशी आपण जोडलंय त्याला, प्राईम मिनिस्टर, yes. पण ऍक्च्युअली आपल्याकडं इथं मॅथमॅटिकल मध्ये पॉझिटिव्ह मल्टिप्लिकेशन सेम साइन. निगेटिव्ह मल्टिप्लिकेशनला काय घेतलं? नरेंद्र मोदी दामोदर दास. आपण पीएमचं नाव थोडस वेगळ्या पद्धतीने घेतोय, पण आपल्या जो हेतू आहे ते आपल्या लक्षात राहावं. काय? निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन डिफरंट साइन्स, NMDS. ज्यांना कळत नाही त्यांनी प्रॉपरली लक्षात ठेवा. PMSS, NMDS. आता याच्यात इथं हे सुद्धा समजून देतोय. -9 प्लस -6 इथं ऍड SSS म्हणायचं. सेम साइनला ऍडिशन करायची. -9 आणि -6 -15 येतं. आलेल्या आन्सरला मायनस साइन द्यायचं, ऍड SSS. तिसरं S म्हणजे सेम साइनच आहे. शेवटी हे सगळं आपण लक्षात ठेवण्यासाठी केलेली ट्रिक आहे. लिहिताना मधलं पद फोडायचंय आणि मधलं पद फोडताना यात काय करायचंय? ह्या -9 आणि -6ला x जोडायचंय. काही जण जोडत नाही. एक्स स्क्वेअर. हा, चला बोला काय यायला पाहिजे? -9x. त्यानंतर -6x चिन्ह सेट घ्यायचं, प्लस 54 इज इक्वल टू 0. चला, मिडल टर्म आपण स्प्लिट केलं. बर, आता याच्यात काय करायचं? 2-2 चे ग्रुप करायचे. पहिल्या दोघांचा आहे, दुसऱ्या दोघांचा आहे. आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं, इथं पण x आहे आणि इथं पण x आहे. म्हणजे कॉमन काय काढणार तुम्ही? x कॉमन निघला. हा, x कॉमन निघला. ब्रॅकेट मध्ये इथं काय राहिलं पहा, x मायनसला मायनस आणि 9 आहे असं. पहिला ब्रॅकेट कंप्लीट करा. चला, आता याच्यामध्ये कॉमन कसा काढायचा? दोन्ही संख्यांना समान संख्येनं भाग दिला पाहिजे, डिवाइड झालं पाहिजे. 6 आणि 54 ला कितीने डिवाइड होत आहे? 6 ने. किती निघणार कॉमन? 6. आता कळत नसेल त्यांच्यासाठी सुरुवातीला सांगतो,
त्या 6x ला 6 ने डिवाइड करायचं, काय राहिलं x. आता परत एकदा लक्षात घ्या, इथं प्लस आहे आणि इथं मायनस आहे, त्यामुळे इथं घेताना मायनस घ्यावं लागेल, कारण मायनस मायनस प्लस यायला पाहिजे. TMSS मल्टिप्लिकेशन. आणि काहीच कळलं नाही तर मी काय सांगितलं, जसा पहिला ब्रॅकेट आहे तसाच दुसरा ब्रॅकेट येतो, सेम, अजिबात चेंज होत नाही. आणि जर सेम ब्रॅकेट आला तरच आपला आन्सर राईट आहे, नाहीतर आन्सर राईट नाही. पुन्हा लक्षात घ्या. आता ह्या +54 ला जेव्हा तुम्ही -6 ने डिवाइड करता त्यावेळेला हे खरंच असं येतंय का, चेक करा. आता 6 ने 54 ला डिवाइड केलं तर या ठिकाणी -9 आलं का, आलं. आणि इथे आपण -9च लिहिले, कारण इथं सुद्धा ट्रिक आपली कोणती आहे, NMDS. आता इथं मल्टिप्लिकेशन जरी असलं तरी मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनला सेम नियम आहे. निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन डिफरंट साईन डिफरंट आहे. मुलं चुकतात, सगळे साईन मध्ये चुकतायत, म्हणून हा अगदी सावकाश घेणार आहे. 99% मुलांचं ह्यात चुकतंय, चुकू नये म्हणून सांगतोय. आणि ह्यात तुम्हाला चिन्हामध्ये चुकतंय, बाकीचं काही चुकत नाही. चला, डबल ब्रॅकेट आहे त्याचं काय करायचं, सिंगल घ्यायचं आणि x - 6. ठीक आहे. आता काय येणार, x - 9 is equal to 0 or x - 6 is equal to 0. चला, मायनस लेफ्टला 9 आहे ते राईटला नेऊन प्लस करा. या ठिकाणी -6चं +6 झालं आणि हेच तुमची सोल्युशन्स आहे. फायनल आन्सर लिहिताना इथं जसं आपल्याला दिलेलं आहे हे रूट आहेत असं फायनल आन्सर लिहा. फायनल आन्सर लिहिणं गरजेचं आहे. काय लिहावं लागेल तुम्हाला, 9 and 6 are roots of given, हे लिहायचं आहे सगळ्यांनी, गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं 9 आणि 6 हे रूट आहे. पार्ट निश्चित सोपा आहे, फक्त लक्ष द्या. ज्यांना अडचण आहे त्यांनी विचारून घ्या. अडचण सेकंड ब्रॅकेटला तुम्हाला थोडी वाटते की नाही, 6x ची फोड कशी करू शकता तुम्ही, 6 गुणिले x. आणि 54 ची काय केलं, ऐका, इथं 6 into x केलं प्लस 6 into 9 केलं. मी इथं कशासाठी दाखवते कळेल. आता 6 कॉमन निघला, झालं की किती सोपं झालं. 6 कॉमन निघला, इथं 6 x राहिलं, यानंतर इथं काय राहतंय, फक्त 9 राहतंय. चिन्ह फक्त आपण पहिल्यासारखं घ्यायचं, चिन्हाचं दाखवलंय तुम्हाला इथं, आलं लक्षात. डेफिनेटली तुमच्यापैकी कुणालाही कोणत्याही डाऊट असू द्या त्याच्यावर आपण डिस्कस करू, त्याशिवाय लक्षात येणार नाही. आणि अजून एक एक्झाम्पल बघा म्हणजे लक्षात येईल. दुसरं एक्झाम्पल सोडवून देतो, समोर पहा. एकही डाऊट तुमचा राहणार नाही, निश्चितपणे राहणार नाही. चला, सेकंड एक्झाम्पल आहे x² + x -20 is equal to 0. आता मल्टिप्लिकेशन किती पाहिजे सांगा, कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशन किती पाहिजे, -20. चिन्ह सेट लिहायचं. बर, ऍडिशन किती पाहिजे, 1. इथं काही नाही म्हणजे 1. बर, आता अशा दोन संख्या चूज कराव्या लागतील तुम्हाला की ज्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर निगेटिव्ह येईल. आणि एक लक्षात घ्यायचं, हे निगेटिव्ह आहे हे पॉझिटिव्ह आहे, तर काय करायचं, मोठ्या एक प्लस घ्यायचं आणि एक मायनस घ्यायचं. नेहमी लक्षात ठेवायचं, हे निगेटिव्ह आहे, मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह आहे आणि ऍडिशन पॉझिटिव्ह आहे. मोठ्या संख्येला प्लस द्यायचं, हे साईन मोठ्या संख्येला द्यायचं, खाली असणार. लक्ष द्या, मी खूप बारकावे सांगतोय. खाली जर प्लस असेल, वर निगेटिव्ह असेल तर एक प्लस घ्या आणि एक मायनस घ्या.
आणि मोठ्या संख्येचं जे साईन आहे ते कोणतं असलं पाहिजे? 5चं साईन 1 ला घ्यायचे. ठीक आहे. हा, आता मिडल टर्म स्प्लिट करा. सांगा मिडल टर्म x² प्लस 5x मायनस 4x मायनस 20. अगदी व्यवस्थित झालं. आता दोन दोनचे ग्रुप करायचे. आता हा, पहिल्यात काय कॉमन दिसतोय? पण बरोबर आहे. हा, आता असे उत्तर यायला पाहिजेत. एक्स कॉमन निघला. चला, एक्स कॉमन निघला. काय लिहिणार? एक्स, बोला, एक्स कॉमन निघला. ब्रॅकेट मध्ये एक्स प्लस 5 मायनस घेतलं. आता ह्या 4x आणि 20 मध्ये कॉमन काढताना काय करायचं? 4 आणि 20 कुणाच्या टेबलमध्ये? 4च्या. दोघांना 4 ने डिवाइड होत आहे का? होत आहे. आपलं काम खूप सोपं झालं. डायरेक्ट -4 कॉमन काढायचा आणि -4 ने एक्स ला डिवाइड केलं एक्स. आणि तुम्हाला अजून एक आयडिया सांगितली. पहिला ब्रॅकेट जसाच्या तसा कॅरी करा, पण पहिला करेक्ट यावा. हा, नाहीतर पहिला चुकला असला की मग बोंब झाली. चला, इथपर्यंत काय अडचण आहे का? आहे का कुणाची? आता डबल ब्रॅकेट सिंगल करून टाका. डबल ब्रॅकेट आहे त्याचा सिंगल करा. हा, चला, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार? एक्स मायनस 4. जसं चिन्ह आहे तसं सांगायचं, बदलून सांगायचं नाही. इज इक्वल टू 0. हा, देअरफॉर x प्लस 5 इज इक्वल टू 0. x मायनस 4 इज इक्वल टू 0. फक्त समजून घ्या. x इज इक्वल टू प्लस 5 च साईड बदलल्यानं मायनस झालं. x इज इक्वल टू प्लस 4 साईन बदलायचं आणि इथं फायनल आन्सर लिहायचं. काय लिहायचं आन्सर? -5 and 4. फायनल आन्सर लिहा. आर रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे हे रूट आहे. कन्फ्युजन असतील त्यांनी विचारा. सहभागी व्हा वर्गामध्ये. मी अजून पण सांगतोय, ज्यांना अडचणी आहेत त्यांना सांगतोय. आणि हे जरा सोपं आहे. तिसरं आता थोडं आणखी अवघड होत चाललंय. तिसऱ्या गणिताकडे लक्ष द्या. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय होतंय? काय झालं रे? तिसऱ्यात काय चेंज दिसतोय तुम्हाला? y² जो कोइफिशियंट आहे की नाही, तो 2 आहे, 1 पेक्षा मोठा आहे. आणि मग मात्र बदल होतो. हा, 2y² प्लस 27y प्लस 30 इज इक्वल टू 0. आता मात्र 2 इंटू, ऐका, बदल झाला. तर याच्यात 2 इंटू 13 असं करायचं. मग 2 इंटू 13 किती झालं? 26. इथं मल्टिप्लिकेशन हे 13 नसून 13 इंटू 2 26 पाहिजे. पुन्हा एकदा लक्षात घ्यायचं गाजरे. मल्टिप्लिकेशन किती पाहिजे? 26 पाहिजे. बर, ऍडिशनला काही चेंज आहे का? नाही. ऍडिशन किती पाहिजे? 27. आणि दोन्ही प्लस आहे. मल्टिप्लिकेशन पण प्लस आहे, ऍडिशन पण प्लस आहे. तुम्ही बिनघोर राहा, दोघांना प्लस चिन्ह देऊन टाका. ऐका, दोन्ही प्लस आहेत, मल्टिप्लिकेशन प्लस आहे, ऍडिशन प्लस आहे, दोघांना प्लस देऊन टाका. वर काय शिकला तुम्ही? इथं मल्टिप्लिकेशन मायनस आहे, हे मल्टिप्लिकेशन मायनस आहे, ऍडिशन प्लस आहे. एक प्लस करायचं, एक मायनस करायचं. आणि मोठ्या संख्येला कुणाचं चिन्ह द्यायचं? मोठ्या संख्येला खाली असलेलं प्लस साइन द्यायचं. कन्फ्युज करू नका. आता इथं पहा, इथं मल्टिप्लिकेशन कसं आहे? पहिल्यामध्ये प्लस आहे, ऍडिशन कसं आहे? मायनस आहे. आता यात काय केलं तुम्ही? दोघांना निगेटिव्ह दिलं आणि बरोबर येत आहे. हे पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे. तर त्यावेळेला दोघांना निगेटिव्ह देऊन टाका. चिन्हातच घोळ आहे. हे निगेटिव्ह आहे आणि हे पॉझिटिव्ह आहे. तर या वेळेला काय करायचं? 1 प्लस 1 मायनस. आणि हे चिन्ह मोठ्या संख्येला. आता समजा हे प्लस आहे हे मायनस आलं तर इथं दिलंय
आणि इथं जे ऍडिशनला जे चिन्ह असतं ते मोठ्या संख्येला द्यायचं. इथं दोघांना प्लस प्लस. का प्लस प्लस? का प्लस प्लस? दोन्ही पण प्लस आहेत. 26 एके 26, 26 into 1 26 आणि 26 plus 1 27. कंडिशन सॅटिस्फाय झाली. आता लिहिताना व्यवस्थित लिहा बरं का, लिहिताना व्यवस्थित लिहा. बाकीच्यांना लक्ष देऊ द्या, त्यांना करू द्या. आणि मिडल टर्म फक्त स्प्लिट करायची, बाकीच काय हलवायचं नाही. 27 वायचं काय करणार? 26y, यस, प्लस 1y किंवा नुसतं y लिहिलं तरी चलेगा. 1y लिहावं चालतंय, काय अडचण नाही. आणि प्लस 13. पहा, लिहिताना काहीही बदल नाही, फक्त वर्गपदाचा कोइफिशियंट 1 पेक्षा मोठा आहे म्हणून गुणाकार केलाय. आता स्टेप्स त्याच आहेत पुन्हा. ह्या दोघांचा एक ग्रुप करायचा, ह्या दोघांचा एक ग्रुप, यातनं कॉमन 2y. आता काय झालं, वर्गपदाचा कोइफिशियंट मोठा असल्यामुळं ते y निघालं होतं मगाशी, त्याचं काढलंच y आपण, पण y बरोबर 2 पण निघणार कॉमन, 2 पण कॉमन निघलं. बरं, आतमध्ये काय राहिलं? हे 2 कॉमन मध्ये गेले, फक्त y राहिलं प्लस 13. आणि कळत नसलं तर इथं डिवाइड करायला शिकवलंय तुम्हाला. 2y² ला कॉमन किती काढला? 2y. 2 ला 2 कॅन्सल, त्यातला 1y कॅन्सल, y. आता 26y ला 2y ने डिवाइड करायचंय, y ला y कॅन्सल, 2 ने 26 ला भागलं 13. बेसिक लक्षात घेतलं ना, नक्की येणार आहे. वरच लक्ष द्या. बरं, इथं काहीच कॉमन दिसत नाही म्हणून 1 काढायचं आणि मग काय सोपं आहे, y प्लस 13. पहिल्यासारखा ब्रॅकेट आला का चेक करा, आला. मग आपलं काम आणखी सोपं झालं. चला, डबल ब्रॅकेट आहे तो सिंगल लिहा. आता या ठिकाणी पहिल्यांदा कुठला ब्रॅकेट लिहावा असा काही नियम नाही. y प्लस 13 आणि 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. चला, काय म्हणायचं आता? y प्लस 13 इज इक्वल टू 0, 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. आता संपलंय जवळपास. देअरफॉर y इज इक्वल टू -30. चला, चांगला रिस्पॉन्स आता मिळायला लागला. चला, 2y इज इक्वल टू -1 येतं, पण आपल्याला 2y ची किंमत नसून y ची काढायची. मग y इज इक्वल टू -1/2. 2 स्टेप करावेत असं काही नाही. चला, फायनल आन्सर लिहा तेवढं. चला, -13 -1/2 इज नाही रे, 2 आहे. आता तुमचं मॅथ्स मध्ये काही इज आर मुळे चुकणार नाही. आर रूट्स E1 किंवा क्वाड्रेटिक इक्वेशन लिहिलं तरी पण चालतंय. कमीत कमी एवढं तर लिहा, आर रूट्स. म्हणजे नुसतं आर रूट्स लिहू नका, जे रूट आहेत ते लिहून आर रूट्स म्हणा. तरी पण मार्क काही कट होणार नाही. बर, आलेत का बऱ्यापैकी लक्षात? फोर्थ वाला तुम्ही सांगायचं, मी लिहिणार. थोडं कॉन्सन्ट्रेशन, थोडा आता बदल आहे. फोर्थ वाल्यामध्ये 5m² इज इक्वल टू 22m प्लस 15. काय करावं लागेल रे? 22m बरोबर आहे. 5m² मायनस 22m मायनस 15 सगळे एका बाजूला घ्यायचे. स्टँडर्ड फॉर्म आपला ax² प्लस bx प्लस c मध्ये आणायचं. डाव्या बाजूला आणताना चिन्ह बदला, प्लस मायनस झालं. आणि आता पुन्हा मल्टिप्लिकेशन किती पाहिजे पहा, -75. आता हे -75 कसं आणलं, तर हे 5 इंटू -15. निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन का आलं? डिफरंट साईन आहे. NMDS डोक्यात फिट्ट करायचं. NMDS निगेटिव्ह
मल्टिप्लिकेशन डिफरंट साइन. आता ऍडिशन किती घ्यायचे इथं -22. आता दोन्ही मायनस मायनस आलं, ही वेगळी कंडिशन आल्या. ऐका, दोन्ही मायनस मायनस आलं तर एक प्लस घ्यायचं आणि एक मायनस घ्यायचं. एक प्लस आणि एक मायनस, बरोबर. आणि हे चिन्ह नेहमी कोणाला सांगितलं, मोठ्या संख्येला. तर इथं कसे फॅक्टर पडतील, -25 इंटू 3. बघा, -25 गुणिले 3 येत आहे का, पण -75 येत आहे. निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन डिफरंट साइन येत आहे. मग हे खाली येत आहे का ऍक्च्युअली, चेक करा बरं. -25 प्लस 3 सब BDS, नो MBBS, डिफरंट साइन. सबट्रॅक्शन करा आणि बिगर नंबरचं साइन द्या. ट्रिक न जावा. येतंय बरोबर. आता काय याच्या पुढचं अडचण अजिबात नाही. कसं लिहिणार सांगा, 5m स्क्वेअर -25m प्लस 3m जसं आहे तसं घेतलं आपण आणि -50 इज इक्वल टू 0. दोन दोनचे ग्रुप ठरल्याप्रमाणे. चला, कॉमन किती निघेल, 5m कॉमन निघाला, कारण m स्क्वेअर आणि m मध्ये m कॉमन निघतोय. 5 ने 25 ला पण डिवाइड होत आहे. 5m कॉमन निघल्यावर काय लिहिणार, m आणि 25 ला डिवाइड करा 5. चला, 3m - 15 मध्ये कॉमन म्हणजे दोघांना भाग जाणार 3 ने आणि मग m - 50 आपलं 5. चला, दोन्ही ब्रॅकेट सेम काम करते. ब्रॅकेट सेम आले की खूप सोपं झालं. m - 5 एका ब्रॅकेट मध्ये, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 5m + 3 इज इक्वल टू 0. चला, m - 5 इज इक्वल टू 0 और 5m + 3 इज इक्वल टू 0. m इज इक्वल टू 5. m इज इक्वल टू किंवा हे +3 मायनस झालं आणि इंटू 5 डिवाइड झालं. डायरेक्ट लिहिलं तरी चालतंय. आता आन्सर लिहा फक्त, 5 and -3/5 are roots of given quadratic equation. गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशनचे हे रूट्स आहे. आता फिफ्थ वाल्यानं मात्र गंमत केली. तुम्हाला काय दिसतंय तिथं फिफ्थ मध्ये, मल्टिप्लिकेशन अवघड केलंय. करू द्या, काही अडचण नाही. आपण काही जरी केलं तरी घाबरायचं कारण नाही. मल्टिप्लिकेशन किती येतंय कळलं का रे फिफ्थला? फिफ्थला मल्टिप्लिकेशन किती येतंय कळलं का? 2x² - 2x + 1/2. नाही कळलं ना, साईडला मल्टिप्लिकेशन करा. आपल्याला कुणाचं मल्टिप्लिकेशन करायचंय, ए आणि सी च. AC काय रे, 2 आहे. सी काय, 1/2. साइन साईड घ्यायचं. 2 ला 2 कॅन्सल. म्हणजे मल्टिप्लिकेशन किती पाहिजे, 1. मी करून दाखवतोय तुम्हाला. मल्टिप्लिकेशन 1 पाहिजे. AC A इंटू सी. आणि आता ऍडिशन किती पाहिजे, 2 नाही, -2. चिन्हाचे घ्यायचं. बर, आता सोपं आहे. 1 मल्टिप्लिकेशन फक्त कोणाचं येतं, 1 इंटू 1. पण काय सांगितलंय तुम्हाला, वरचं प्लस असेल खालचं मायनस असेल तर दोघांना मायनस मायनस द्या. -1 इंटू -1 + 1. PMSS पॉझिटिव्ह मल्टिप्लिकेशन. -1 - 1 -2 ऍड SSS. -1 + -1 बरोबर -2 ऍड SSS. सेम साइन, ऍडिशन उत्तराला सेम साइनच द्यायचं. ठीक आहे. चला, आता रायटिंग कसं करणार बोला. आता थोडं अवघड जाईल बरं का. काही जण असं करतील, ह्याला 2 ने मल्टिप्लाय करून सोडवतील तरी पण चालतंय.
तरी पण चालतंय. हा ते त्यापेक्षा हे करू, तुम्हाला जसं सोडवायचंय तसं सोडवा. चला 2x² बोला. -1x लिहिण्यापेक्षा नुसतं -x लिहा. -x + 1/2 इज इक्वल टू 0 आणि -1x लिहिलं तरी पण अडचण नाही. चला ह्यातनं कॉमन काय निघतंय दोघांमधून? x फक्त कॉमन निघतोय, है की नाही? तर या ठिकाणी पुन्हा एकदा लक्षात घ्या, तुम्हाला कॉमन काढताना इथं काय कॉमन काढला? x कॉमन काढला. पहा बरं, x कॉमन काढला, आतमध्ये काय लिहिलं? 2x -1 इथंपर्यंत ठीक आहे. आता इथून पुढं गंमत आहे खरी, आता गंमतच आहे. हा आता कॉमन काय निघतोय? 1 निघतोय. पण 1 निघला की पहिला ब्रॅकेट सारखा ब्रॅकेट येत नाही. मग काय करायचं सांगतो, ऐका. आपण उलट जायचं. काही जणांना ज्यांना चांगलं कळतंय ना त्यांना कळलंय, ऑलरेडी कळलंय, कॉमन असा नाही काढायचा. तुम्हाला दुसरा ब्रॅकेट कोणता पाहिजे? 2x -1 पाहिजे. ठीक. मग जर 2x -1 पाहिजे असेल तर मला एक कळलं, 1/2 ला 1/2 गेल्यावरच इथं काय राहणार आहे? 1 राहणार आहे. म्हणजे माझ्याकडं कॉमन काय यायला पाहिजे? काय कॉमन यायला पाहिजे? -1/2. इथं 99% पोरं चुकतील. कॉमन एक घेतला की पहिल्यासारखा ब्रॅकेट येत नाही. एक पद्धत आहे बरं का इथं. इथं कॉमन किती काढला? 1/2. मग 1/2 ऐका इथं करून बघा. -1/2 इंटू 2x. 2 ला 2 कॅन्सल. -x येत आहे. ओके. हा आता -1/2 इंटू -1 काय झालं? मायनस मायनस प्लस झालं, PMSS 1/2 आलं. म्हणजे आपण जे कॉमन काढतोय ते कॉमन बरोबर आहे. कॉमन इथला फक्त सेकंड. आणि ऐका, तुम्हाला पहिला ब्रॅकेट आहे असं दुसरा लिहायचा आहे, फक्त कॉमन नीट कळत नाही. तर 1 कॉमन न घेता इथं काय करायचं? -1/2. 1 घेतल्यावर येत नाही. येत. बर, हे लक्षात आलंय का सगळ्यांच्या? आणावं लागेल. पहिला ब्रॅकेट आहे तसा दुसरा लिहायची तर सवय लावा आणि मग परत गुणाकार करून बघायचा. गुणाकार मी करून दाखवला इथं. हा आता 2 ब्रॅकेट आहेत आणि दुसऱ्या पण पद्धतीने येत आहे, काही अडचण नाही. 2x -1 x -1/2. चला, therefore 2x -1 is equal to 0. x -1/2 is equal to 0. त्यामुळे काय आलं? x is equal to 1/2. -1 चं +1 झालं इंटू 2 तर डिवाइड झालं आणि x is equal to 1/2. आता फायनल आन्सर तेवढे लिहा. काय लिहिणार? 1/2. आता डबल लिहित बसायचं नाही. 1/2 is root of given quadratic equation. सेम रूट आली दोन्ही. सेम रूट कधी येतात रे? सेम रूट कधी येतात? जेव्हा दोन डिफरंट रूट b² - 4ac ग्रेटर दॅन 0, b² - 4ac इक्वल टू 0, सेम रूट. ठीक, तुम्हाला एक्झाम्पल थोडस स्पेसिफिक बघा, त्याला आपण स्टार करून ठेवूया कारण थोडस वेगळं आहे. आता 6वं पण पुन्हा अशातलंच आहे कारण मुलं कन्फ्यूज होणारच आहे. चला, 6x - 2/x इज इक्वल टू 1 असं वरून पाहिलं तर हे क्वाड्रॅटिकच वाटत नाही. पहिल्यांदा याला सिम्प्लिफाय करायचं. कसं सिम्प्लिफाय करायचं? डिनॉमिनेटरला जे x आहे ते हाकलून द्यायचं. चले जाओ, छोडो भारत. हा, कितीने मल्टिप्लाय करायचं दोन्ही साइडला? मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय x. डायरेक्ट लिहिलं तरी चालतंय, ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी मी डिटेल लिहितोय.
2/x इंटू एक्स केल्यावर तिथं एक्स निघून जात आहे. जे डिनॉमिनेटरला आहे त्यानंच मल्टिप्लाय करायचं. चला आता यात काय झालं, एक्स ला एक्स कॅन्सल झालं आणि त्यामुळं आपल्याकडे काय मिळालं, 6x² - 2 इज इक्वल टू 1x लिहिण्यापेक्षा x लिहा. बरं आता सगळे एका घरात घेऊन टाका. 6x² - x - 2 प्लस x मायनस झालं. चला आता पुन्हा आपल्या नेहमीचं किती पाहिजे मल्टिप्लिकेशन, 6 इंटू -2 -12 ऍडिशन किती पाहिजे, -1. चला दोन्ही मायनस मायनस, दोन्ही मायनस मायनस आलंय. एक प्लस घ्यायचं, एक मायनस घ्यायचं आणि दोघांना चिन्ह काही द्यायचे वेगवेगळी. हे चिन्ह कोणाला द्यायचं, मोठ्याला. सांगा काय करायचं, 4 इंटू -3. बघा 4 इंटू -3 -12 येते आणि 4 प्लस -3 सबीडियस. हा हा बरोबर आहे. तर याच्यामध्ये मोठ्या संख्येचं जे चिन्ह आहे ते चिन्ह आणायचं. इथं आपणाला हे चिन्ह बेरजेला कोणतं चिन्ह आहे, मायनस आहे. त्यामुळे इथं घेताना तुम्हाला काय घ्यायला पाहिजे, मोठ्या संख्येला ते चिन्ह द्यायला पाहिजे. म्हणजेच इथं मायनस कोणाला चिन्ह द्यायचं, 4 ला. आणि पुन्हा लक्षात घ्या 3 ला काय करायचं, प्लस. तर इथं आपण साइन मध्ये गोळ झाला की संपला. -4 इंटू 3 बरोबर आहे आणि -4 प्लस 3 सब बीडीएस न बरोबर आलं. मोठ्या संख्येचं चिन्ह आलं, इथं एनएमडीएस न आलं. हे निघालं की संपला विषय. आता सांगा 6x² - 4x प्लस 3x -2 इज इक्वल टू 0. 2 2 चे कट करा, कॉमन 2x 3 6 3x - 2 2 इंटू 2 4. इथं कॉमन 1 काहीच निघत नाही म्हणजे 1. आता इथं 1/2 वगैरे येणार नाही, पहिल्यासारखा ब्रॅकेट आहे असा सेम ब्रॅकेट. आता खूप म्हणजे आयडिया आलेले असल्यामुळे वेळ लागत नाही. आयडिया आले की वेळ लागणार नाही. 3x - 2 इज इक्वल टू 0, 2x प्लस 1 इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू 2/3 आणि x इज इक्वल टू -1/2. खाली फायनली रूट लिहा, 2/3 and -1/2 are roots of given quadratic equation. आता याच्यात 7व्या मध्ये फक्त ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची, फक्त ऍक्टिव्हिटी आहे, पण थोडा अवघड आहे. इथं पण एसी करा, √2 इंटू 5√2. आता या ठिकाणी √2 इंटू 5√2. तर हे जे मल्टिप्लिकेशन आहे, पहिल्यांदा तुम्हाला √2 इंटू 5√2, √2 इंटू √2 2, 2 इंटू 5 10, 2 इंटू 5 10 म्हणजे मल्टिप्लिकेशन किती पाहिजे, 10. बरं ऍडिशन किती पाहिजे तुम्हाला, 7. आता हे प्लस आहे, हे प्लस आहे, मग काय करणार, दोन्ही पण प्लस 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 प्लस. 5 इंटू 2 10, 5 प्लस 2 7 बरोबर आलं. आता इथं फक्त किमती भरायच्या आहेत. √2x² प्लस बोला 5x प्लस 2x. आता कॉमन किती काढला त्याने, x कॉमन काढला, म्हणजे काय राहिला आतमध्ये, √2x प्लस 5. इथं कॉमन काढून दिलंय, कारण 2 मध्ये √2 आहे, √2 कोणवले √2 2 येतं. इथं काय यायला पाहिजे, पहिल्यासारखा ब्रॅकेट जसाच्या तसा, काही पण बाकीचा विचार करायचा नाही, करेक्ट येत आहे येणार.
चला एक्स प्लस रूट 2 हा एक ब्रॅकेट घेतला आणि दुसरं डबल वालं रूट 2x प्लस 5. चला इथं काय यायला पाहिजे रूट 2x प्लस 5 इज इक्वल टू 0. आता प्लस 5 चं काय होणार मायनस होणार आणि इंटू रूट 2 चं डिवाइड होणार. हे तर प्लस रूट 2 चं मायनस रूट 2 झाले. यांनी उत्तर काढून दिलेली आहेत. इथं फक्त ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. पण जर सरळ प्रश्न आला तर जड जाईल. कशामुळं रूट 2 मुळे. सगळ्यांना जड नाही जाणार पण काही जणांना नक्की जड जाईल. आणि 8वा तर चॅलेंजिंग आहे. 8व्यात काय करायला पाहिजे रे 8व्यामध्ये काय करायला पाहिजे बघा स्टार केलाय त्यांनी स्पेसिफिक आहे. मल्टिप्लिकेशन सांगा किती पाहिजे मल्टिप्लिकेशन 6 हे कळलं मान्य. बरं ऍडिशन किती पाहिजे -2√6. हे प्लस आहे हे मायनस आहे म्हणल्यावर काय करायला पाहिजे चिन्ह दोघांची सेम. कोणती चिन्ह घ्यायला पाहिजे मायनस मायनस घ्यायला पाहिजे. पण ऍडिशन मध्ये जर √6 असेल तर आपल्याला इथं घेताना त्याच पद्धतीने घ्यावं लागेल -√6 इंटू -√6. ऐका PMSS नुसार -√6 इंटू -√6 बरोबर +6 येणार. PMSS न येतंय शुभम बरोबर काही अडचण नाही. आणि इथं -√6 प्लस -√6 ऍड SSS न सेम साइन आहेत ऍडिशन करा सेम साइन उत्तराला द्या. हे -1 -1 -2. आता फक्त काय करायचं मधलं पद आहे स्प्लिट करून द्या 3x² -√6x -√6x +2 इज इक्वल टू 0. 2 2 चे गट करा. हा आता कॉमन सांगा बरं कॉमन अवघड आहे काय करायचं सांगतो 3x² -√6x कॉमन कसा करायचा 3 म्हणजे √3 इंटू √3 इंटू x इंटू x आणि √6 चं √3 इंटू √2 इंटू x. आता कळतोय कॉमन x √3 म्हणजे कॉमन किती निघाला √3x. आतमध्ये किती राहिलं √3x मायनस √2. चला हे लिहून घेऊ. आता ते इथं करू नका ते साईडला करा रफ मध्ये. कॉमन काढला √3x ब्रॅकेट मध्ये √3x मायनस √2. आता याच्यात पण पुन्हा अडचण येईल. काय करणार -√6x +2 कोड सांगा -√3 √2 इंटू x प्लस √2 इंटू √2. आले काही जणांच्या परफेक्ट लक्षात आलं. मग कॉमन काय निघला मायनस का प्लस ऐका मायनस जर घेतलं नीट व्यवस्थित पण लक्षात घ्यायचं जेव्हा आपण मायनस घेऊ समजा हे मायनस घेतलं -√2 तर ब्रॅकेट मध्ये प्लस घ्यावं लागेल बरोबर आहे. येतंय का येतंय बरोबर आहे. √3x मायनस √2 हे मायनस मायनस प्लस बरोबर झालं. अशी एक्झाम्पल फक्त जड जाणार आहे. √3x मायनस √2 आणि पुन्हा एकदा लक्षात घ्या हे रूट ते x ला जोडू नका. आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये √3x मायनस √2 इज इक्वल टू 0. √3x मायनस √2 इज इक्वल टू 0. √3x मायनस √2 इज इक्वल टू 0. आता हे सेम आलं x इज इक्वल टू √2 अपॉन √3 और x इज इक्वल टू √2 अपॉन √3. फायनल आन्सर लिहायला काय अडचण नाही तेवढं मात्र येत आहे आर रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन. 8वं लक्षात येतंय का रे
आठव्याला हे जरा रफ वर्क लक्षात घ्या. रफ वर्क लक्षात घेतलं की मग येतंय बरोबर. हे रफ वर्क बघायचं आणि हे तुम्हाला व्हिडिओ पण मध्ये दिसेल सगळं, त्यामुळेच करून दाखवलंय. नाइन्थ वाला नाइन्थ वाल्यासाठी चला, नाइन्थ वाल्याकडे आपल्याकडे काय 2m इन ब्रॅकेट m मायनस 24 इज इक्वल टू 50 आहे. आता काय करायला पाहिजे बोला, 8 मध्ये मल्टिप्लाय करा किंवा अजून आपण असं करू m इंटू m मायनस 24 असं करू. म्हणजे काय झालं, त्या 2 ने आधीच आपण डिवाइड करून आणखी थोडस लहान केलं. 2m ने मल्टिप्लाय केलं येत नाही का, येत आहे ना, पण हे जरा आणखी सोपं झालं ना. आधीच आपल्याकडे लय कामाचा उल्हास असतोय. हा चला आता मध्ये मल्टिप्लाय करा, m स्क्वेअर मायनस 24m मायनस 20. हा हे मायनस काय झालं, राईट कडून लेफ्ट कडे आलं. आता पहा बरं, मायनस 25 हे कॉन्स्टंट टर्म आहे, तेवढं मल्टिप्लिकेशन पाहिजे, आणि मायनस 24 दोन्ही मायनस मायनस म्हणजे प्लस मायनस करायचं. मायनस 25 प्लस 1 बघा, एनएमडीएस आणि सब बीडीएस बरोबर बसतंय. m स्क्वेअर मायनस 25m प्लस m मायनस 25 इज इक्वल टू 0. दोन दोनचे ग्रुप करा. आता सोपं आहे, m कॉमन m मायनस 25 प्लस कॉमन 1 आणि m मायनस 25 इज इक्वल टू 0. m मायनस 25 इज इक्वल टू 0. m प्लस 1 इज इक्वल टू 0. m is equal to 25 और m is equal to minus 1. 25 minus 1 are roots of given quadratic equation. एक विशिष्ट पद्धत वापरली ना चुकतच नाही, चुकण्याचं कारण नाही. हा 10th वाला कुणाचं डोकं बघा कसं चालतंय. 10th वाल्याला काय करणार, 25m स्क्वेअर इज इक्वल टू 9. मग हे क्वाड्रॅटिक आहे का, आहे. ए नॉट इक्वल टू 0 आहे फक्त. हा हे या बाजूला घेऊ शकताय किंवा तिथं पण ठेवून मायनस 9 झालं, आणि सरळ काय करा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मध्ये बसवा. हे काय केलं मी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी. हे सोपं पडत आहे. म्हणजे 5m मायनस 3 आणि 5m प्लस 3 सगळ्यात सोपं आहे हे. आणि मुलं हे सोडवत नाही कारण त्यांच्या ध्यानात येत नाही. फॉर्म्युला तुम्हाला दिलाय. चला यानंतर 5m मायनस 3 इज इक्वल टू 0. 5m प्लस 3 इज इक्वल टू 0. m इज इक्वल टू मायनस 3 चा प्लस 3 3/5 आणि m इज इक्वल टू मायनस 3/5. तर r रूट्स हे लिहा, काहीच अडचण येत नाही. आता आहे 11व आणि 12व. 11 मध्ये काय करणार सांगा बरं, नक्की काही जणांच्या तरी डोक्यात आलेलं असेल. कॉमन करायचं. काय कॉमन निघतोय, एवढं जर लक्षात आलं ना, बऱ्यापैकी झालं ना. या ठिकाणी तुम्हाला कॉमन फक्त व्यवस्थित काढा.
11व्यामध्ये 7m² इज इक्वल टू 21m आहे असं. तर या ठिकाणी 7m² - 21m इज इक्वल टू 0. 7m कॉमन काढा. पुन्हा एकदा लक्षात घ्या, 7m कॉमन काढला की आतमध्ये m -3 इज इक्वल टू 0. हा पुढे बोला. 7m इज इक्वल टू 0 और m -3 इज इक्वल टू 0. Therefore, m is equal to 0.7. कोणत्याही संख्येने 0 ला भागलं की भागाकार 0 येतो. m is equal to 3. चला 11वाला लक्षात. कॉमन काढायचं फक्त नीट लक्षात घ्या आणि 7m झालं की संपलं. आणि लास्ट आणि बेस्ट एक्झाम्पल आहे हे थोडस अगदी थोडं हटके आहे. आलंय लक्षात. हा काय करायला पाहिजे बोला. a² - b². हा त्याच्या आधी त्याची मांडणी कशी करताय करायला पाहिजे असं नाही. m² √11² कारण कसं असतं √11 इंटू √11 इज इक्वल टू 0. हा आता फॉर्म्युला a² - b². a - b a + b. तर m - √11 m + √11 इज इक्वल टू 0. चला m - √11 इज इक्वल टू 0. m + √11 इज इक्वल टू 0. m इज इक्वल टू √11 किंवा m इज इक्वल टू -√11. -√11 and √11 are roots of given quadratic equations. तर हा आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट झाला. इथं हे व्यवस्थित पाहून